रेनबो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आमचा प्लॅन ठरला आहे झूला जायचा, कारण हृदयला ॲनिमल्स खूप आवडतात आणि आम्ही प्रॉपर टाईमची वाट बघत होतो, लाईक वेदर चांगलं कधी भेटतं आहे आम्हाला. तर सकाळी जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा छान असं ऊन पडलेलं, म्हणून आम्ही तिकीट वगैरे बुक केली आणि बाहेर पडताच नंतर पावसासारखं वातावरण आणि थंड वातावरण झालं आहे. तर होप थोडं तरी ऊन भेटेल, सो दॅट रिदू छान एन्जॉय करू शकेल. इथे वीकेंड्सला बस रिप्लेसमेंट असतात, म्हणजे हाफ ट्रेन हाफ बस, ॲज त्यांच्या ट्रॅकचे काम चालू असतात. जसं आपल्या मुंबईमध्ये मेगा ब्लॉक असतं संडेला, तसं यांच्याकडे असं वीकेंडला असतं. तर आम्ही अर्धा प्रवास नॉर्थ मेलबर्नपर्यंत ट्रेनने केला आणि आता आपल्याला ज्या स्टॉपला जायचं आहे तिथेपर्यंत आपण बस घेत आहोत. तर आता आपण पोहोचू 4-5 मिनटात. तर आज झूमध्ये काय काय मजा करतो आम्ही तुम्हाला आम्ही दाखवूच आमच्याबरोबर. स्टे ट्यून. तर आपण पोहोचलो आहोत आता झूच्या एंट्रन्सला, जे की रॉयल पार्क इथे सिच्युएटेड आहे. तर बघूया आपण एंट्री करून आज जाऊया. आणि थंडी पण खूप आहे आज, तर बघू आजचा दिवस कसा जातो. आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. आपण ज्या झू मध्ये आज आलो आहोत त्याचा लँड एरिया अराउंड 55 एकर्सचा आहे. हे झू मोर देन 150 इयर्स ओल्ड आहे. इथे अराउंड 3500 ॲनिमल्स आहेत, which comprise total of 250 species from Australia and all around the world. Come fast. Nice, na? Wow. Crocodile. Hi ka pala? आई आहे ना? तिला काय दिसलंय ना? What do they? रेप्टाइल्स बघून झाल्यावर आपण निघालो जंगलच्या राजाला भेटायला, तो म्हणजे लायन. पण दुपार असल्या कारणामुळे राजाची काही जास्त हालचाल आपल्याला दिसली नाही. पण त्याच्या पुढचा मोमेंट माझा फेवरेट होता, तो म्हणजे हा. What is it? Fish. बुक्स मध्ये आणि रियालिटी मध्ये ॲनिमल्स बघणं थोडं डिफरंटच असतं. इथे हृदय फर्स्ट टाइम एवढे सगळे फिशेस एवढ्या मोठ्या टँक मध्ये फर्स्ट टाइमच बघत होता, म्हणून बघा त्याची एक्साइटमेंट.
Yay, yes. इथून आम्ही निघालो टायगर्स बघायला. पहिल्यांदा समोर असे ॲनिमल्स बघत होता हृदय, म्हणून थोडा घाबरतही होता. आणि तुम्ही पुढे बघतालच स्कल्पचर्स बरोबर पिक्चर्स घ्यायला जेव्हा मी त्याला घेऊन जाते तर कसा थोडा थोडा घाबरतोय, पण तेवढंच त्याने एन्जॉयही केलं. Oh, wow. काय आहे? व्हॉट इज इट? कसा करतो टायगर? टायगर कसा करतो? ते बघ. हृदय wants to see you. He's drinking water. Tiger is drinking water. तसा झूचा टायमिंग अराउंड 9 AM to 5 PM आहे, पण अराउंड 4:30लाच हळूहळू हे झू क्लोज होतं. तर इथे सुंदर अशा जिराफच्या व्ह्यू बरोबर समोर एक मस्त असा छोटासा कॅफे होता. आणि इथे बरेच असे छोटे छोटे कॅफेज ह्या लोकांनी आतमध्ये ओपन करून ठेवले, जिथे लोक बसून छान ॲनिमल्सचा व्ह्यू घेऊन आपलं फूड एन्जॉय करू शकतील. आणि पण आपल्याकडे आहे हृदय, आणि हो आता पॅरेंट्स झाल्यावर कळतं की मुलांना छान छान गोष्टी दाखवणं हे किती इम्पॉर्टंट असतं. तर हो, आम्ही मग कॅफेजमध्ये बसणं वगैरे टाळलं आणि आम्ही छान जिराफ्स बघून मग निघालो बर्ड्सकडे. तर ह्यांनी असे 2 डोर्स ठेवलेले, जेणेकरून ते बर्ड्स बाहेर न येऊ त्या एरियामधून जो त्यांना अलॉकेटेड आहे. तर ह्या छान अशा हॅबिटेटमध्ये खूप सारे डिफरंट स्पीशीजचे बर्ड्स आपल्याला बघायला भेटले आणि ते छान खेळत होते. उंदराची फॅमिली ते बघ आलं पडेल. आजचा मोस्ट अवेटेड क्षण होता कंगारूज बघणे. तर ते खूप असे क्यूट ॲक्टिव्हिटीज करत होते आणि ते बघणं खूप गोड वाटत होतं. खूप गोड हळूहळू कसे चालतंय बघा. आणि पाऊसही पण हळूहळू थोडा थोडा चालू झाला, तर तेही आपल्या शेल्टर्समध्ये पळू लागले होते. काय मी नाही सोडत. नाही ये. इथून आम्ही निघालो हृदयसाठी मोस्ट अवेटेड पार्ट म्हणजेच फिशेसकडे.
एंट्री करतानाच सी लाईफ किती ब्युटिफुल आहे आणि कशी हार्म होते हे दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला होता. इथे तर एंजल फिश बरोबर माझं ट्विनिंगही झालं होतं. Wow. Sea horse, what is it? Hi, penguin. Hi. Head north. Hey. Oh, he's running in the water. Oh, he got hurt. बाहेर गेला ना. ऑस्ट्रेलिया सर्व बाजूंनी सीने आयसोलेटेड असल्यामुळे इकडचे काही वाईल्ड अॅनिमल स्पीशीज फक्त ऑस्ट्रेलियामध्येच आढळतात, जे की वर्ल्ड मध्ये कुठेही पाहायला भेटणार नाही. आणि बरेचसे ऑस्ट्रेलियामध्ये न आढळणारे प्राणी जसे की एलिफंट्स, जिराफ्स असे त्यांनी बाहेरच्या देशातून इथे आणले आहेत. हे इकडचे आजचे एलिफंट्स बेसिकली त्यांनी थायलंड वरून आणून झू मध्ये ठेवले आहेत. बेबी एलिफंट. ते त्याच्या मम्मा बरोबर आहे. एलिफंट्स आपल्याला फ्री स्पेस मध्ये नाही तर केज मध्ये बघायला भेटले, कारण त्यांची फीडिंग आणि मेडिकेशनची वेळ झाली होती. तर ओपन स्पेस मध्ये तर नाही बघायला भेटलं, कारण ऑलमोस्ट क्लोजिंग टाइम होता. आणि हा बघा एलिफंट आपल्या घरात झोपायला जाताना मे बी. वी आर ऑलमोस्ट ॲट द एंड ऑफ द झू आणि इथे 2 चिंपॅन्झी किती छान मजा करतायत बघा. स्काय थोडं क्लाउडी होतं म्हणून व्हिडिओ एवढा क्लिअर आलेला नाही. Monkey? Is it a monkey? Yeah. हाय गाईज, तर आता आम्ही घरी आलो आहोत, फ्रेश झालो, हृदयला झोपवलं आणि एंड तिथे आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. प्रचंड पाऊस होता, थंडी होती, वारा सुटलेला आणि त्यात आमच्या दोघांच्याही फोनच्या बॅटऱ्या डेड झालेल्या आणि हृदयही झोपलेला त्याच्यात. सो सगळा गडबड गोंधळ झाला, म्हणून म्हटलं आपण घरी जाऊनच एंड रेकॉर्ड करू. तर हो, असा आमचा छानसा एक्साइटिंग आणि टायरिंग डे होता. पण हृदयने खूप एन्जॉय केलं. त्याने वाईल्ड ॲनिमल्स सगळे फर्स्ट टाइमच बघितलेले, सो ही वॉज एन्जॉईंग अ लॉट. आणि फिशेस असे त्याने फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या ॲक्वेरियममध्ये बघितले, तर त्याला खूप आवडलं ते. अजून लहान आहे, थोडा अजून मोठा झाल्यावर अजून कळेल, पण हळूहळू आपण मुलांना असं इंट्रोड्यूस केलं पाहिजे, सो दॅट
त्यांना बाहेरची ही जाणीव राहिली पाहिजे की बाहेरचं जग कसं आहे काय आहे, म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो. पण छान होता दिवस. आणि हो, तिथे बरेचसे ॲनिमल्स होते जे पावसामुळे आपापल्या शेल्टरमध्ये गेलेले आणि विजिबल नव्हते, पण बऱ्यापैकी ॲनिमल्स आम्हाला दिसले. आणि मुलं खुश असतील तर आपल्याला अजून काय पाहिजे. तर हो, तो एक मेन आमचा हेतू होता की हृदय शुड एन्जॉय इट, आणि त्याने पूर्णतः ते एन्जॉय केलं. तर ती गोष्ट एक आम्हाला खूप आवडली. हा व्हिडिओ ही लेंदी होईल, पण आम्ही हा लेंदी नाही ठेवत आहेत. जे एक्साइटिंग ॲनिमल्स आम्हाला दिसले ते आम्ही ऍड करत आहोत. तर होप यू एन्जॉय इट. कारण आम्ही ते लास्ट व्हिडिओमध्ये एक्सपेरिमेंट करून बघितलं. म्हटलं आमचं असं होतं की काही गोष्टी मिस नाही झाल्या पाहिजे तुमच्या सगळ्यांकडून, तर आम्ही बऱ्याच गोष्टी ऍड करण्याचा प्रयत्न केला. पण सजेशन्स आले की व्हिडिओ थोडे शॉर्ट ठेवा. सो आम्ही हो, जे इंटरेस्टिंग ॲनिमल्स होते ते आम्ही ऍड केले आहेत. होप तुम्हाला ते आवडतील. आणि हो, आम्ही असेच छान छान व्हिडिओज घेऊन येत राहू तुमच्यासाठी. तर आपले असे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत आपले जे व्हिडिओज आले तुम्ही त्याच्यावर एवढे छान प्रेम करताय, एवढे छान व्ह्यूज भेटतायत, कमेंट्स करतायत, सजेशन्स देतायत, तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि अजून कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील प्लीज आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत हो, काळजी घ्या. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.